नमस्कार, मी प्रिया. माझ्या या नवीन व्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आपण बघत आहोत गावाकडची मजा, गावाकडचं लग्न, तेही माझ्या भावाचं. सो इथे हळद दळून झालेली आहे, अक्षता सुद्धा करून झाला आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे सगळ्या बायकांनी बांगड्या सुद्धा भरून इथे झालेल्या आहे आणि मेहंदीचा प्रोग्राम सुद्धा आमचा आवडलेला असून इथे सगळ्यांनी छानपैकी मेहंदी सुद्धा काढलेली आहे. सो ह्या व्हिडिओमध्ये माझ्या भावाला आपण लावणार आहे हळद. तर चला मग काय काय मजा आपण गावाकडे हळदीमध्ये करतो, किती एन्जॉय, त्यामध्ये पोकणं, डान्स, डीजे सगळं काही. तर या माझ्या माम्या आहेत, त्या करता आहे इथे वांग्याची गावाकडे स्पेशल असलेली भाजी. पण आहे दही. आपल्या घरात जुने लोक असणं खरंच खूप इम्पॉर्टंट असतं. सगळे मार्गदर्शन ते करतात. वटवृक्ष जसं असतं ना तसेच ते असतात. बघा, वांग्याची भाजी इथे तयार झाली आहे आणि ही आहे वीर. हे निघल्याशिवाय इथे हळद लागत नाही. हा स्माइल करा. देवका देवकी सोबत हे वीरही निघाले आहेत आणि आता थोड्याच वेळानंतर आम्ही हळदीचं डेकोरेशन इथे केलं आहे आणि इथे पाडणं चालू आहे कळस पाणी. देवका आणि देवकी यांच्याशिवाय लग्नामध्ये कुठलाच प्रोग्रामला स्टार्ट होत नाही. त्यामुळे सगळ्यात अगोदर हळदीला सुद्धा स्टार्ट त्यांनीच केली होती आणि नंतर स्पेशल फोटोसाठी आम्ही वेगळं डेकोरेशन इकडे केलं होतं. ही आहेत माझ्या बहिणी. ही आहे माझ्या माहेरकडच्या फॅमिलीमधली सगळ्यात मोठी जोडी, पल्लवी आणि अनिल. काही डान्स करणे अजून सगळ्या गोष्टी बाकी आहेत. पटापट आवडणार, पटकन होईल सगळ्या गोष्टी. नबाताई आणि भाऊजी ही आहे माझी मावस बहीण आणि भाऊजी, आणि त्यानंतर माझी कोकिळाताई आणि भाऊजी. असेच एक एक करून सगळ्यांनी इथे हळद लावली. ही आहे मावशी आणि काका. खास लग्न कार्यामध्ये गावाकडे ओवळणी टाकली जाते, कारण सगळ्या बिड्या पिढ्यात जाऊन सगळं शुभ कार्य सदा मंगलम हो त्यासाठी. माझ्या मावशीचा मुलगा म्हणजे माझा अमोल भैया आणि वहिनी. सगळ्यांनी एक एक करून फोटो पण काढले, हळदही लावली आणि ओवाळण्याही टाकला. सो ही आहे जना भैया, माझ्या मावशीचा मुलगा आणि बहिणीच आहेत. पल्लवीची मावशी, काकू आणि पल्लवी आणि तिची मावशीची मुलगी. या दोघी आहे माझ्या चुलत बहिणी आणि या आहे माझ्या मधल्या आणि लहान्या मामी. फोटोसाठी नेहमी तयार असलेली गँग. हे दोघं आहे माझे चुलत भाऊ, ज्यांचे लग्न अजून बाकी आहे. सो नेक्स्ट व्हिडिओ त्यांच्या लग्नाचाही येईल. येल्लो शर्टवाला माझ्या मामाचा मुलगा आहे आणि दुसरा माझ्या भावाचा. ह्या माझ्या आत्या आहेत. त्या स्पेशल आजीला स्पेशल फोटो काढायचा होता त्यामुळे. सगळ्यांनी फोटो आणि व्हिडिओ काढून झाल्यानंतर नंबर येतो तो आमचा. सो ह्या लुकमध्ये आम्ही कसं दिसतो आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रिष्का तर अनिल मामाच्या लग्नामध्ये छोटी होती, बट सुनील मामाच्या लग्नामध्ये बरंचसं तिला कळत होतं. त्यामुळे नुसतं ड्रेस चेंज करणं, बांगडा चेंज करणं आणि मेकअप करणं चालू होत्या. सो प्रिष्काला त्याच्या लाडक्या मामांनी उचलून घेतलं, कारण स्पेशल फोटो तर पाहिजेच ना प्रिष्कासोबत एक. त्यानंतर पुन्हा अजून बऱ्याच जणांनी फोटो सेशन वगैरे केलं. हे आहे माझे काका आणि काकू आणि त्यानंतर येतात माझे आई आणि वडील. सो प्रिष्का आणि ही आहे माझी बहीण पैदू. खरंच गावाकडचं लग्न म्हणजे किती आपुलकी असते, किती प्रेम असतं ना. ही आहे इकडची फॅमिली, ज्यामध्ये दीपाली मिसिंग आहे अजून, जी लवकरच येणार आहे घरी. छोड़ रे बिचारा वहिनी, छोड़ रे. सुनील म्हणजे आमचा कॉमेडी मॅन आणि त्याचंच लग्न, तरीही तो वहिन्यांना खूप चिडवत होता. आणि ह्या होता नवीन वहिनी राधिका. मला पण ऐकवाल वहिनी, जरा जोरात लाव घ्या, जरा जोरात जोरात.
हा बघतो ना 4-5 येतं का तुम्ही थांबा. लग्न कार्यामध्ये अख्खी फॅमिली एकत्र येते तेव्हा खरंच किती सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माईल असते ना. तो अशाच 5 जणींनी ते नैवेद्याचा जो प्रोग्राम असतो तो इथे करत आहे, जो की नवरदेवाला बघणं चालत नाही. एक 2 3 ओके आला. हळद तर खूप जास्त खेळली आम्ही, पण हे फक्त ट्रेलर होतं. 3 म्हणतो मी. 1 2 3. अजूनही खूप सारे प्रोग्राम बाकी होते, त्यामुळे एका साईडला फोटो सेशन चालू होतं आणि एका साईडला जेवण करणं चालू होतं. बाकी काही असू द्या, प्रिष्काला मात्र आंबे खायचे होते. डान्स करूया आता चला. अर्धा घंटा डान्स केल्यानंतर ह्या बायकांनी सगळ्यांनी पकडून नवरदेवाला आणलं, कारण पोखणं होतं ना इथे, म्हणून सगळ्यात जास्त मजा गावाकडे तर पोखण्याची असते. तुम्हाला माहित नाही ना? चला व्हिडिओ बघा मग पूर्ण. मेहनत काढलं सगळ्यांनी काढलं. तू कुठे गेलती? बघलं का? इकडे ते 3 तास सगळ्यांनी डान्स केला, सगळे थकले होते. तर तुम्हाला हा व्हिडिओ आणि डान्स कसा वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. ही जत्रा डान्स करून थकलेली आहे आणि आता 12:30 वाजता नियोजन चालू आहे झोपेचं, कुठे झोपणार आहे कोणतर, आणि सकाळीच लवकर यायचंय. सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग.